ठेकेदारांची व्यथा आणि या महासभेमुळे कथा, ठेकेदारांची व्यथा ह्या आता चालू महासभेमुळे कथा अशी आहे की ठाणे महानगरपालिका 5,000 कंत्राटी कामगारांना ठाणे महापालिका सेवेमध्ये सामावून घेऊन कंत्राट पद्धतीवरून मुक्त करा आणि 35,000 रुपये आपण दर महिन्याला ठेकेदारांना देतात, त्यातील 30,000 प्रामाणिकपणे गरीब कामगारांना द्या. आता मी काय सांगितलं, मिनिमम वेज 28,000 म्हणजे माझं कॅल्क्युलेशन बरोबर आहे. पण त्यांनी काय म्हटलं 30,000 द्या, तर दरमहा प्रतिमा 5,000 पालिकेचे वाचवा. अशा प्रकारचे या आपल्या कंत्राटी ठेकेदारांचा अभ्यास नसताना अभ्यासपूर्वक त्यांनी काही दिलेला आहे, हे अगदी बरोबर आहे. तंत ठाणे महानगरपालिका घनकचराद्वारे ठाणे महानगरपालिका घनकचराद्वारे दरवर्षी 100 कोटी 200 कोटी 300 कोटी घनकचऱ्यावर खर्च करते. मग ते रस्ते सफाई असो, गटर सफाई असो, विभागीय कचरा उचलणे असो किंवा ह्या कचरा उचलण्या घनकचऱ्याच्या गाड्या आहेत आणि विविध डम्पिंग यार्ड म्हणजे खत कारखाना याच्यासाठी मिळून असे जवळजवळ 200 ते 300 करोड रुपये खर्च होतात. तर आपण हे दरवर्षी खर्च करतो आणि वाया घालवतो. या ठेकेदार कॉन्ट्रॅक्ट पद्धतीचं म्हणणं आहे की आम्हाला जर ठेकेदारांना म्हणजे ठेकेदाराकडे जे कर्मचारी म्हणजे महापालिकेने कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने घेतले तर प्रामाणिकपणे काम होईल आणि जे ठेकेदाराच्या घशात पैसे जातात ते महानगरपालिकेचे जे निम्म्याहून अधिक पैसे वाचले जातील घनकचऱ्यातून. मग जो 300 कोटी खर्च होतो 150 कोटी खर्च येईल, जो 100 कोटी खर्च होतो तो 50% वर येईल. म्हणजे अशा प्रकारे तो जो पैसा ठेकेदारांच्या खिच्यामध्ये जातो तो प्रामाणिकपणे घनकचरा आपल्याकडे काम करणाऱ्या प्रामाणिक कर्मचाऱ्यांना मिळतो. आज कोविडपासून दुर्धर परिस्थिती झाली. कोविडमध्ये सुद्धा ह्या लोकांनी मरेपर्यंत काम केलं, परंतु कुठल्याही सुविधा अद्याप दिलेल्या नाही. आपण मोठं आंदोलन केलं मागच्या 6 महिन्यापूर्वी. आमदार संजय केळकर साहेब विधानसभेचे त्यांनी म्हणणे मांडले, आंदोलने मांडली, तुम्ही आणि सगळ्या 5 मागण्यांचा विचार करू. अद्यापर्यंत काही झालेले नाही. त्यामुळे ठेकेदार आमचा वाऱ्यावरती, लोकप्रतिनिधी खात्यात आरामात उपाशी. आज महासभा झाली, महानगरपालिका आली, महानगरपालिका गटत झाली, परंतु महानगरपालिकेच्या महासभेमध्ये जे काही मुद्दे मांडले जातात ते कामगारांच्या धारणीचे मुद्दे नसतात, ते त्यांच्या फायद्याचे मुद्दे असतात. नगरसेवकांच्या फायद्याचे मुद्दे असतात, ठेकेदारांच्या फायद्याचे विषय असतात, परंतु कामगारांच्या फायद्याचा विषय कोणी बोलत नाही. म्हणून आज महासभेला दर्शवण्यासाठी आज आमच्या इथे कंत्राटी कामगार फलक घेऊन उभे आहेत आणि नियमानुसार माननीय महापौर नवनियुक्त, उपमहापौर नवनियुक्त आणि उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री, नगरविकास मंत्री यांची दखल घ्यावी. एक सांगतो, मागील दिवाळीमध्ये ज्यावेळेस बोनस झाला, मी मुख्यमंत्री जेव्हा आचारसंहितेला भेटलो तेव्हा मुख्यमंत्री मला स्वतः बोलले, कामगारांचे जे प्रश्न आहेत ते मला सांगा, आम्ही त्यांच्यासोबत आहे. परंतु आधी देखील मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री DCM सोबत असून देखील कामगारांवर अन्याय होतोय. कारण कामगार मेला पाहिजे आणि ठेकेदार जगला पाहिजे अशा प्रकारची भावना या महानगरपालिकेमध्ये जपलेली आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी विचार करा, जे शहराचं सौंदर्य राहतं ते साफ स्वच्छ ठेवणारे कर्मचारी, सफाई कर्मचारी ठेवतात, म्हणून आज ठाणे शहराची स्वच्छता आहे. जर हा कर्मचारीच नसेल तर ठाणे नगर कसं स्वच्छ राहील हे तुम्हाला सांगतो. केवळ महासभाद्वारे नगरसेवकांनी जे काही त्यांचे स्वार्थी प्रश्न उपस्थित करून नगराचा विकास होत नसतो, तर नगराचा खरा विकास होतो तर ह्या कर्मचाऱ्यांमुळे, सफाई कर्मचाऱ्यांमुळे होते. साफ स्वच्छता, आरोग्याचा प्रश्न असतो जो सफाई कर्मचाऱ्यांमुळे होतो साफ होतो. येणारा पावसाळा असो, आता पुढील वर्षी लगेच आता एप्रिल मे पावसाळा येईल, तर आवश्यकता कोणाची असते? घनकचरा लोकांची आवश्यकता असते. पावसाळ्यात मरेपर्यंत गटारात, घाणीत, नाल्यात कोण उतरतो? तो सफाई कर्मचारी, कॉन्ट्रॅक्टवर होतात. हे सगळं मी अनुभवलेले एक अधिकारी असताना. त्यामुळे कामगारांच्या मागण्यांचा जरूर विचार करावा. प्रशासनातील लोकप्रतिनिधी 131 आलेले आहेत, त्यांनी या जरूर कॉन्ट्रॅक्ट पद्धतीचा आणि अधिकारी म्हणून आयुक्त सौरभ राव यांना विनंती आहे की मी वारंवार हे मुद्दे माझे पत्राद्वारे लिखित पत्र दिलेले आहे की ठेकेदारी पद्धत जी 95 पासून राबवली ती कायमस्वरूपी बंद करा आणि ठेकेदारी पद्धतीमध्ये जे कामगार कॉन्ट्रॅक्टमध्ये करताना कायमस्वरूपी सेवेमध्ये घ्या, असं माझं जाहीर निवेदन मी केलेलं आहे. आणि त्यांना नियमित वेतन जो मिनिमम वेजेस आहेत आणि 30,000 दिले, जो मिनिमम 28,000 आहे तो 30,000 आहे. त्यातील जो निधी ठेकेदाराच्या घशात जातो 10,000, जो पूर्णतः निधी या कर्मचाऱ्यांना मिळेल अशा प्रकारचं मी
महापालिकेच्या महासभेपुढे यांचे जीवनशैली याचना कर्मचाऱ्यांच्या मागणी एक आल्या. एक कामगार युनियन नेता आणि संजय केळकर कामगार मित्र यांनी वारंवार हे आपले मुद्दे मांडलेत, तरी अशी का वेळ येते की कर्मचाऱ्यांना रस्त्यावर उभी राहण्याची? त्यामुळे विचार करा, लोकप्रतिनिधी महासभेत कामगार रस्त्यावरती अशी भूमिका व्हायला नाही पाहिजे. आज देशाचे पंतप्रधान, तुम्हाला मी सांगतो,